स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय चाललंय हे तुमचं? कधीपासून पिताय तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय झालं मला सांगा, काय झालं तुम्ही? तुझ्या मामानं डिस्चार्ज घेतलाय। डिस्चार्ज मिळाला तिला? व्हेरी गुड. मला खूप काळजी वाटत होती हो तिची. तू काळजी बिळजी करू नकोस तिची. तिची काळजी घेणारा आहे ना तो राजन. आणि बाय द वे डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला नाही. म्हणजे त्या राजननं मुद्दाम करवून घेतला डिस्चार्ज. तुमचं म्हणणं आहे तिला डॉक्टरनी नाही म्हणजे ती अजूनही आजारी आणि तरी शूटिंगला? मुद्दाम ती हॉस्पिटल मध्ये राहू नये, तिने शूटिंगला जावा या माणसासाठी म्हणून येणे. तो वेडा बिडा आहे का माणूस? या अवस्थेत तिला शूटिंग करायला लावतो? हे चुकीचं आहे पप्पा, हे चुकीचं आहे. तू तिची काळजी वेळी करू नको ना, मुळीच तिची काळजी करू नकोस. तू तिची काळजी करणारे आपण कोण सांग ना मला. तो आहे ना राजन, तू करेल तिची काळजी. पप्पा हे बघ, तू आणि मामाचा विषय सारखा सारखा माझ्यासमोर काढायचा नाही, कळलं का? मी काढते. मी काढला का विषय? मी काढला का? पप्पा हे तुम्हाला सलतं इतकी वर्ष, म्हणून तुम्ही सारखा सारखा हा विषय काढताय. आणि हा इलाज नाही त्याच्यावरचा. नो. पप्पा पप्पा आय एम सॉरी. बसा बसा. पप्पा हे बघा, दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय पप्पा? आपण दोघं आहोत ना एकमेकांसाठी. मी आहे ना पप्पा, डोंट वरी. I love you बेटा. I love you too पप्पा. बघायचं मॅचिंग ब्लाउज घेतलास का? हो घेतला मॅचिंग ब्लाउज. अगं फक्त कलकत्ता साडीचं नाही दिसत आहे मला ब्लाउज. थांब मी बघते असेल इथे खाली. आई आणि ही साडी नेसा तिकडे, ही खूप छान दिसते तुला.
मस्त यायचं. काय चाललंय? काय कायमचे चाललेत काय शास्त्री? एवढी बॅग भरताय? अरे माझी एकटीची आहे का? आईचे पण साड्या आहे त्याच्या. हो. मला काय वाटलं माहितीये का? काय वाटलं? मला असं वाटलं की तू आता गेलीस आणि तुझी परत इकडे यायची इच्छाच झाली नाही, तर तू कायमची तिकडे आहेस. आई काय तू पण हसतेस ग? पहिलंच नाही नाही. आणि मी तुला सांगून ठेवतो, हिच्या करता थांबणं मला परवडणार नाही. आता ही मुलगा कधी पसंत करणार, त्याच्याशी लग्न कधी करणार, हाताला होऊन जाईल तोपर्यंत मी. तोपर्यंत श्वेताचं काय होईल? कोण श्वेता ग? कोण नाही का? काय सांगते. गप, 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 गप. अगं, कोण नाही काही. त्या मुलीचा उगाच काहीतरी गैरसमज झालाय आणि ही उगाच त्याच्यावर मला पिडत बसली. अच्छा, गैरसमज. मग? दिवसातून 4 वेळा फोन येतो. मी स्वतः 4 वेळा घेतलेला आहे. आणि सारखी म्हणते सलील आहे का? सलील सलील. मी घेते. नाही मी घेणार. तिचं असेल तर सांग, मी नाहीये म्हणून. का? सांग. हॅलो हॅलो अवंती. सानिका. अवंती, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सानिका, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. चुप रे. अगं, आम्ही ना उद्या कोल्हापूरला चाललोय. कोल्हापूरला? कशाला अगं? आईशी बोल. अगं, ही लाजली. हॅलो सानिका. हा आई, बोल अगं. अगं, तुला कोल्हापूरच्या त्या स्थळाबद्दल बोलले होते ना? हा हा. दोघांनी एकमेकांना पसंत केलंय. हो ना, त्याच्यासाठी चाललोय कोल्हापूरला. अरे वा. हे आई, तिला बेस्ट लक सांग अगं. तिलाच दे, तिलाच दे. हॅलो, कळलं ना? सगळं कळलं मला. ऑल द बेस्ट. थँक्यू. सानिका, आम्ही कोल्हापूरहून आल्यावर तू इकडे ये हा. आणि राहायला ये, मग रात्री गप्पा मारता येतात. हो चालेल. ए अवंती, पण आल्यानंतर तू पहिल्यांदा मला फोन कर इकडे. ओके, चल बाय. काय? किती मध्ये 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 बोलतो. ए, चला चला. आवरलं पटकन, पटकन? चल. आता पटकन. झालं झालं. ए चल, बंद करून दे ना. ये. सोड. हळू. आई गं, केवढी बॅग भरली का? तुला मोडायची का बॅग? हो, मोडायची. मग ठीक आहे. अरे बाबा, नीट हो. निकला गडले का शहर में सड़क पर कोल्हापुर आया दिल छोड़. माय गॉड, हा पेशंट कुठे आहे? गेला कुठे हा? डॉक्टरांना फोन करायला हवा. हॅलो हॅलो, डॉक्टर चावला, मी विभा बोलतेय, नर्स. बेड नंबर 13चा पेशंट नाहीसा झालाय. नाही, मी सगळीकडे शोधलं पण तो कुठेच नाहीये. ओके डॉक्टर. येस डॉक्टर. रुक्मिणी, जी बाईसाहेब. तयारी सगळी नीट झाली आहे ना? वय, समजा नीट करून ठेवलंय. कारण गाडी त्यांना आता कुठल्याही क्षणी घेऊन येईल. वय, दादासाहेब गेले त्याच नाही.
आणि मी परवा सांगितलेलं चांगलं लक्षात आहे ना? मैथिलीबद्दल कुणीही काहीही बोलायचं नाहीये. तिच्या खोलीला पण कुलूप घालून बंद करून ठेवली मी बाईसाहेब बरं. केव्हाच. आणि तिचा जर फोन आला तर दादा साहेबांना द्यायचा नाही. लक्षात आहे ना? आलेच बहुतेक ते. बघते मी. हं, जा. या 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 बसा. बसा, नमस्कार. प्लीज. प्रवासात काही त्रास झाला नाही ना? नाही, बस अगदी वेळेवर आली. मामा, लेट मी इंट्रोड्यूस मिस्टर दीक्षित, नमस्कार. मिसेस दीक्षित, नमस्कार. सलील, राईट, आणि अवंतिका. तुमची मुलगी फोटोतल्यापेक्षाही सुंदर आहे की हो. असं सौंदर्य क्वचित बघायला मिळतं हल्ली. बस बेटा. पहिल्यांदाच आलात कोल्हापुरात? नाही, आम्ही दोघं एकदा देवीच्या दर्शनाला आलो होतो. सलील आणि अवंतिका मात्र पहिल्यांदाच येत आहेत. छान आहे तुमचं घर आणि किती प्रशस्त. अहो, हे काहीच नाही. याच्याहून कितीतरी मोठी जागा मी पन्हाळ्याला घेतलीये. तिथे फार्म हाऊस बांधायचंय ना, काम चालूच आहे. कुणी सांगावं, तिकडचं इंटिरियर कदाचित अवंतिकाच करेल. तुमच्या मुलीने अगदी वेगळी एज्युकेशनल लाईन घेतली, याच्याबद्दल आम्हाला खूप कौतुक वाटतंय. काय अवंतिका, आमच्या घराचं इंटिरियर कसं आवडलं तुम्हाला? छान आहे, खूप छान. आम्हाला एथनिक वस्तू खूप आवडतात. मध्ये युरोपला गेलो होतो तेव्हा काही घेऊन आलो होतो. आता मिडल ईस्टला जाणार तेव्हाही काही घेऊन येऊ. There you get unique articles, isn't it, अवंतिका? True. सौरभ, त्याने गेस्ट रूम वर घेऊन जा. तुम्ही तिथे रिलॅक्स व्हा, जरा फ्रेश व्हा, नंतर निवांत बोलू. प्लीज कम इन. हे आमचं गेस्ट रूम आहे. प्लीज फील कम्फर्टेबल. भिकाजी येतातच आहेत, काही लागलं तर मग त्यांना सांगा. आणि तुम्ही सुद्धा प्लीज फील कम्फर्टेबल. बाबा, विकेट गेली. कोणाची रे? आज कुठे मॅच आहे? अहो, मॅचचं काय घेऊन बसलात? इकडे मॅचिंग चाललंय. दोघांची विकेट गेली. झालं का तुझं सुरू? आई, घर किती छान आहे ना. खरंच खूप छान बांधलंय. किती शांत वाटतं इथं. अगं आई, तू घराबिराचं काय घेऊन बसलीस? तू हिच्याकडे बघितलंस का? मी फ्रेश व्हायला जाते. तू हो फ्रेश हो, पण नाही झालीस फ्रेश तरी तू फ्रेश असल्यासारखीच दिसतेस. हो, या लोकांचं घर म्हणजे फक्त एक झलक आहे. येसू मम्मी सांगत होती त्यांच्या खूप प्रॉपर्टीज आहेत, बागा आहेत, गारमेंट फॅक्टरी आहे, शिवाय बुटिक्स आहेत. काय हो, आपल्या अवंतिकाच्या भाग्यात असेल का हो हे वैभव? थांब, अजून काहीही बोलणी झालेली नाहीये. आणि बाबा, अजून तो सौर्य आपल्या तोंडी परीक्षेत कुठे पास झालाय. चुप काय रे तू? कसली थट्टा सुचते तुम्हाला? इथे मला केवढं टेन्शन आले. राम राम मंडळी, माझं नाव भिकाजी. आपल्याला काय लागलं तुम्ही आहे आपल्या शेवला. मला आवाज द्या तेवढा. सांगतो. हा, या चहा घ्या. अवंतिकाचा चहा घाल. वडापाव मिळेल? हा घ्या ना, ते घ्या. गरमागरम आहे. बोला, काय देऊ अजून? बिडी.
पैसे अहो नाही आहेत माझ्याकडे पैसे आत्ता. पैसे नाही मग खाल्लं कशाला? अहो तुम्हाला नंतर देतो ना मी पैसे. अरे नंतर कधी देणार? पैसे काढ आधी. अहो नक्की देईन तुम्हाला परत पैसे मी. अरे नक्की काय? आत्ता पैसे काढ. अहो नाही आहेत माझ्याकडे, खरंच पैसे नाही, नाही मग आहेत. खाल्लं कशाला तू? अहो भूक लागली होती, 3 दिवस काही खाल्लं नव्हतं. अरे आम्ही काय वाटायला बसलो काय इथं? अहो, मला तुमच्याकडे मी काम करायला तयार आहे. काम नको काय नको, चल चल पैसे काढ पहिले. काय पडतो तुमच्या मी. दारू बिरू प्याला की काय तू? नाही ना? पैसे काढ, चल. नाटक करू नको, पैसे काढ. खरंच नाही पैसे माझ्याकडे. पैसे पण दिसत नाही याला. चल चल जा 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 जा. काय लोक भेटतात जा. या आष्टी लोक या मुंबईतच भेटतात. अहो काय वाटेल ते आळ घेतलेत त्यांनी माझ्यावर. मारहाण काय, फसवणूक काय, मानसिक छळ. अहो कधी साधा हात नाही उगारला त्याच्यावर मी. आय नो सर. सर मी आणि अविनाश ॲडव्होकेट व्यवहारांकडे जाऊ आणि त्यांना सांगू की तुम्ही असं करू नका म्हणून. नाही पण हे उद्या पेपरमध्ये काही असं छापून आलं तर माझी केवढी बदनामी होईल. नाही नाही तसं नाही होणार. तुम्ही काळजी करू नका. आपण छान चाललंय. म्हणून तू डिवोर्स पेपरवर लगेच सांगितलीस? मला माहिती होतं तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे म्हणून. बरोबर पकडलं की नाही मी? जस्ट माइंड युअर टंग. कशाला कशाला माइंड करू मी? तुम्हाला करायला काय वाटत नाही? मला बोलायला का लाज वाटावी? काय बोलतेस तू? लोक ऐकतायत. अगं ऐकू देत ना. त्यांनीच ऐकायला पाहिजे हे सगळं. आणि माझ्यापेक्षा त्यांनाच हे आधी माहिती असणार आहे. अगं तुझं अविनाशशी लग्न झालंय ना, माझ्या नवऱ्याची गुलुगुलू गप्पा मारायला लाज नाही वाटत तुला? स्टॉप दिस नॉनसेन्स. वाय शुड आय? वाय शुड आय? आणि तू ग सुंदरी, आत्ताच्या आत्ता राजीनामा लिहून द्यायचा लगेच. अनिता अगं काय बोलतेस तू? दुःखवते तुला? राजीनामा लिहून द्यायचा म्हणजे दुःखवतंय? तुमचं हे चालू कसं राहील मग लफडं? राजीनामा दिलास तर लक्षात ठेव, तुला मी नाही कोर्टात खेचली ना तर नावाची अनिता नाही मी. जन्माचा धडा शिकवेन तुमच्या दोघांना. अनिता अनिता जेवण आवडलं ना? खूपच छान होतं. केवढ्या डिशेस होत्या आणि खूप त्रास पडला तुम्हाला. हा आमचं रोजचं जेवणच असतं. सौरभना व्हरायटी आवडते ना फूड मध्ये. काय अवंतिका, स्वयंपाक येतो की नाही? थोडाफार. काय हरकत नाही, रोज थोडं करायला लागणार आहे. एखाद दिवशी वाटलं तर डिश करायची. आम्ही तर सगळं ठरल्यासारखंच बोलू लागलो आहोत. जागीरदार, विषय निघालाच आहे तर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन म्हणतो. बोला ना मिस्टर दीक्षित, अगदी मोकळेपणानं बोला. त्यासाठी तर भेटलोय आपण आज. हे बघा, आम्ही मध्यमवर्गीय आहोत. नुकतंच माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालंय, त्यात बराच खर्च झालाय. तुमचं घराणं मोठं श्रीमंत, त्या मनाने आम्ही खूप सामान्य आहोत. आम्हाला सगळ्याची कल्पना आहे मिस्टर दीक्षित. आणि पैसाच आम्हाला महत्वाचा असताना तर आतापर्यंत कितीतरी श्रीमंत घराण्यातल्या मुली सौरभना सांगून आल्या होत्या. आम्ही त्यातलीच एखादी ठरवली असती ना. पण आम्हाला एका साध्या संस्कारी घरातली मुलगी हवी आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या सुनेनं आमच्या घराण्याची प्रतिष्ठा जपावी आणि कुळाचार सांभाळावा, एवढंच.
सौरभ आणि अवंतिका आपापल्या अपेक्षांबद्दल बोलतीलच. आमची काहीही अपेक्षा नाही. मिस्टर दीक्षित, लग्नाच्या व्यवस्थेबद्दल, देण्या घेण्याबद्दल किंवा खर्चाबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. इनफॅक्ट माझं कोणाशी लग्न झालं तरी ममा या बाबतीत आग्रह धरणार नाही याची मला खात्री आहे. या दोघांची संमती झाली तर तुम्ही मुलीला फक्त घेऊन या, एवढंच पुरेल. बाकी सगळी व्यवस्था आम्ही करू. परमेश्वरानं आम्हाला भरपूर दिलेलं आहे. आता फक्त चांगली माणसं आम्हाला हवी. अरे हो हो हो, पण एवढं झालंय तरी काय? अरे झालंय काय काय विचारतोस? विचार तिला. ऑफिस मध्ये येऊन अख्ख्या स्टाफ समोर केवढा तमाशा केला तिने. संजीवन आणि माझ्यावर घाणेरडे आरोप केले. अनिता, हे खरंय? हो हे खरंय. मी तमाशा केला आणि मी तमाशाच करणार. मला एक सांग, तो डिवोर्स पेपरवर सही करायला तयारच कसा झाला? हिनी त्याला काहीतरी भडकवलेलं असणार आहे. तिला तेच पाहिजे. अरे तुला माहिती नाहीये? अरे काय बोलतेस तू? मी खरं तेच बोलतीये. अविनाश, तुझ्या बहिणीला ना सायकायट्रिस्टची गरज आहे. शी इज गोइंग क्रेझी. काय म्हणालीस? हो, तुला मानसिक उपचारांची गरज आहे. तू ठार वेडी झाली आहेस. तिला सांगून ठेवा, मी जीव घेईन तिचा. ती माझं अजिबात ऐकत नाही. तू तिला ऐकायला लावत नाही. मी सांगून अनिता!